TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। कर्नाटक राज्यात झालेल्या नॅशनल खो खो सामन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक खो खो फायनल सामन्यामध्ये अतिशय मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघ सामना जिंकला। त्याबद्दल खेळाडू आणि नॅशनल कोच मयूर परमाळे यांचं हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्र टीम खो खो स्पर्धेचे कोच म्हणून समता स्पोर्ट्स क्लबचे नॅशनल खो खो पंच श्री मयूर परमाळे यांची निवड करण्यात आली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खो खो टीमने नॅशनल खो खो स्पर्धेत भाग घेतला होता आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटक या दोन राज्यात अंतिम सामना खेळला गेला। त्यात महाराष्ट्र टीमने मोठ्या फरकाने सामना जिंकत नॅशनल खो खो स्पर्धेत आपलं वर्चस्व सिद्ध करत मानाची ट्रॉफी पटकावली आहे आणि खो खो खेळात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। नॅशनल पंच म्हणून काम पाहणारे मयूर परमाळे यांनी खो खो खेळात अनेक मुलं आणि मुली यांना प्रशिक्षण दिलं असून त्यातील अनेकांनी महाराष्ट्र टीममध्ये निवड करण्यात आली होती। त्या सर्व खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा सहभाग घेतलाय। नॅशनल खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळाल्याबद्दल आमच्या TBP न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी